नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात 50,000 रुपयाची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता। मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली। पालघरमधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती, मात्र 1 वर्ष वाढवून मिळावं यासाठी ते प्रयत्नशील होते। वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी आदिवासी असणारे तक्रारदार आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते। नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे 50,000ची लाच मागितली होती। तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले। त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50,000 रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली आणि या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती आणि या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र।